भुजबळांनी काही वेगळी भूमिका घेतली नाही आहे। छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलं आणि त्यांचा मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। या देशामध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। त्यामुळं कोण काय मत व्यक्त केलं यापेक्षा नियमाने काय ते बघितलं पाहिजे। सरकारी अधिसूचना काढताना जनतेला तुम्हाला त्या अधिसूचनेमध्ये आपल्या हरकती घेण्याकरता मुभा दिली आहे। वन साइड सरकारने कुठला निर्णय केला नाही आहे। आणि राहिला प्रश्न सर्वपक्षीय लोकांचा, भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षाच्या लोकांसमोर एकनाथ शिंदेजीच्या कार्यवृत्तामध्ये लिहिलं आहे की आम्ही कुठलाही ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देऊ। ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठा समाजाला सुरू आहे, तसंच वेगळं आरक्षणसुद्धा मिळणार आहे। यामध्ये मराठा समाजाचं संपूर्ण समाधान होईल। आणि ज्या कुणबी नोंदी ऑलरेडी आहे त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं, आता कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नाही, त्याकरता सुलभ आणि सोपी पद्धत करून देणे हे काही चूक नाही असं मला वाटतं। सरकारची सामूहिक जबाबदारी म्हणून छगन भुजबळ हे मुख्यमंत्र्यांसोबत खाजगीमध्ये देखील भूमिका मांडू शकले असते, पण उघडपणे ते सरकारच्या विरोधात मांडतात। असं आहे की आपापलं मत मांडण्याचा अधिकार तर प्रत्येकाला आहे ना, जरी मंत्री असेल तरी, किंवा उद्या मी राज्याचा अध्यक्ष आहे, माझं एखादं मत जर असेल तर मला मांडण्याचा अधिकार आहे। पण एकदा मुख्यमंत्री आणि माननीय छगन भुजबळ साहेब बसतील आणि योग्य त्या ठिकाणी जे काही त्यांचं कन्फ्युजन आहे ते दूर करतील। शेवटी कोणी भूमिका मांडली, एखाद्या मंत्र्यांना असं वाटतं की बाबा सरकारमध्ये हे योग्य नाही किंवा ते योग्य नाही, तर मुख्यमंत्री महोदय बोलवतील आणि बोलतील असं मला वाटतं।